या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. गुटखा तंबाखूची तस्करी करणाऱ्या इचलकरंजीच्या दोघांना कोल्हापूर पोलिसांनी गजाआड केले. संशयित आरोपी प्रशांत संतोष चव्हाण वय 26 आणि हसन फारुख शेख वय 29 अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून 2,57,000 किमतीचा गुटखा तंबाखू यासह टेम्पो मोबाईल असा सुमारे 8,87,000 किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. कर्नाटकातून गुटखा तंबाखू आणून तो कोल्हापूर शहरामध्ये फिरून विक्री करणार असल्याची कबुली दोघांनी दिली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच संपूर्ण जिल्हा नशामुक्त करण्यासाठी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी गुटखा अंमली पदार्थांचा साठा विक्री करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेऊन कारवाईचे आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकातील पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की राजारामपुरी येथे टेम्पोमध्ये गुटखा भरून विक्रीसाठी घेऊन येत आहेत. त्यानुसार पथकाने सापळा रचून टेम्पोसह संशयित प्रशांत चव्हाण व हसन शेख यांना ताब्यात घेतलाय. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, उपनिरीक्षक जालिंदर जाधव, विशाल खराडे, संतोष परके, अरविंद पाटील, प्रदीप पाटील, योगेश गोसावी, शिवानंद मठपती, विशाल चौगुले, सत्यजित तानुगडे आदींनी केली.